आजच्या गोष्टीचे नाव आहे जंगलाचे गुपित। एकदा एका सुंदर हिरव्यागार झाडांनी वेढलेले सौरवन नावाचे जंगल होते। हे जंगल केवळ हिरवगारच नव्हतं, तर ते एक जिवंत आणि जादुई जंगल होते। अनेक प्राणी इथे एकत्र नांदत होते। चिंचू उंदीर, बबलू ससा, धोंडू हत्ती, काळू कोल्हा, माया नावाची हरीण, टिंकू पोपट आणि झेल्या नावाचे वटवाघूळ हे सर्व मित्रसुद्धा तिथेच राहायचे। हे जंगल खूपच वेगळे होते, कारण इथे दररोज रात्री झाडांमधून गूढ प्रकाश यायचा आणि हवेत एक जादुई सुगंध दरवळायचा। तो झाडांमधून येणारा प्राचीन मंत्राचा दरवळ होता, ज्याचं रहस्य कुणालाही ठाऊक नव्हतं। एकदा एका गडद पण चमचमत्या ताऱ्यांनी भरलेल्या रात्री चिंचू उंदीर आणि बबलू ससा एकत्र खेळत होते। ते एका वाकलेल्या पण जुन्या झाडाच्या फांदीखाली लपाछपी खेळत होते। तेव्हा त्यांना एक चमकदार वस्तू दिसली। ती एक लहानशी सोनेरी चावी होती। ती खूप चमकत होती, पण फारच प्राचीन वाटत होती। ते दोघंही आश्चर्यचकित झाले। बबलू म्हणाला, ही साधी गोष्ट वाटत नाही, मला वाटतं यामागे काहीतरी रहस्य आहे। ती दोघं ती चावी घेऊन थेट धोंडू हत्तीजवळ गेले, कारण तो जंगलातील सर्वात वयस्क, अनुभवी आणि ज्ञानी प्राणी होता। धोंडूने ती चावी हातात घेतली आणि त्या चावीकडे बघत डोळे बारीक करून विचार करत तो म्हणाला, ही चावी कुठल्या तरी गुप्त दरवाजाची आहे। मला आठवतंय की पूर्वीच्या काळी या जंगलात एक काळी गुहा होती, जी पूर्णपणे बंद होती। कदाचित ही त्याच गुहेची चावी असावी। तो पुढे म्हणाला, पण आपल्याला काळू कोल्ह्याजवळ जावं लागेल, कारण त्याला जुन्या कथांचं आणि रहस्यांचं मोठं ज्ञान आहे। ते सर्वजण काळू कोल्ह्याजवळ आले। काळू कोल्हा एक हुशार पण थोडासा चतुर प्राणी होता। तो झाडांमधील कुजबूज ऐकायचा, पानांमधील स्पंदन वाचायचा। त्याने चावी बघून एक सुस्कारा सोडला आणि सांगितलं, ही चावी जंगलाच्या मध्यभागी असलेल्या काळ्या गुहेच्या दरवाजाची आहे, परंतु त्या गुहेत शिरायला धाडस लागते, कारण त्या गुहेत प्राचीन मंत्र बंदिस्त आहे, जो योग्य प्राणीच उघडू शकतो। पण काळू थोडा गप्प झाला। त्या मंत्राचे रक्षण करणारे शब्दरक्षक झाड आहेत। जर तुम्ही लोभाने किंवा अहंकाराने त्या मंत्राकडे गेला, तर ते झाड तुमचं हृदय ओळखेल आणि तो दरवाजा कधीच उघडणार नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व प्राणी एकत्र जमले। चिंचू, बबलू, धोंडू, काळू आणि त्यांच्यासोबत माया हरीण, टिंकू पोपट आणि झेल्या वटवाघूळ देखील होते। या सर्वांनी त्या गुहेकडे जाण्याचा निर्णय घेतला। त्या दिवशी ते 7ही जण जंगल भ्रमणासाठी निघाले। त्यांना वाटेत अनेक अडथळे आले। काटेरी वेली लागल्या, खोल पाण्याचे झरे लागले, दगडांचे खडकाळ उतार लागले, पण त्यांचं धैर्य मजबूत होतं। ते सर्वजण एकमेकांच्या सहकार्याने पुढे जात होते आणि त्या प्रवासात त्यांच्या मैत्रीत अधिक गोडी आली। संध्याकाळी ते एका उंच झाडांच्या घनदाट भागात पोहोचले। समोर एक मोठा काळसर दरवाजा होता, पूर्ण झाडांच्या वेलीने वेढलेला। चिंचूने धडधडत्या मनाने चावी पुढे केली आणि ती वेलीमध्ये हलकेच सरकवली। तेव्हाच तो दरवाजा एका तेजस्वी प्रकाशासह आपोआपच उघडला। आत एक सुंदर गुहा होती आणि मध्यभागी एक मोठं शिलालेख चमकत होतं। त्या शिलालेखावर लिहिले होते, जो इतरांसाठी झाड लावेल त्याला अमर आनंद लाभेल, आणि जो स्वार्थाने वागेल तो स्वतः अंधारात हरवेल। तेवढ्यात गुहेत गडगडाट झाला। जमिनीखालून आवाज आला, तुमचं मन निर्मळ आहे का? काळूने नम्रतेने उत्तर दिलं, हो, आम्ही जंगल आणि प्राण्यांच्या हितासाठी आलो आहोत। तेवढ्यात झाडांच्या वेली हलू लागल्या आणि त्याबरोबर गुहेतील अंधारात एक सुंदर बाग दिसू लागली। हवेत सगळीकडे सुगंध पसरला, हळदी, चंदन आणि आंब्याच्या फुलांचा। गुहेत एक जिवंत झाड प्रकट झालं। त्याचं नाव होतं मंत्रवृक्ष। मंत्रवृक्ष हळूहळू बोलू लागला, मी या जंगलाचा रक्षणकर्ता आहे। प्रत्येक शतकात एकदा पवित्र आत्मे मला जागृत करतात। जर तुम्ही मला सांभाळाल, तर मी तुमचं जंगल सदा हरित, सुखी आणि संपन्न ठेवीन। सर्वांनी एका सुरात उत्तर दिलं, हो, आम्ही प्रेमाने झाडं लावू आणि निसर्गाची काळजी घेऊ। त्यानंतर ते सर्वजण जंगलात परत आले। त्या दिवसापासून सौरवन जंगलात दर आठवड्याला झाडं लावली जायला लागली।
जंगलातील प्रत्येक प्राण्याने एक झाड लावलं. मंत्रवृक्षाच्या कृपेने झाडं बोलू लागली. ती झाडं नव्या पिढ्यांना शिकवू लागली. फुलं वेगवेगळ्या सुरात गाणे गाऊ लागली. झऱ्यांचं पाणी संगीतमय झालं. जणू जंगल जिवंत झालं. मंत्रवृक्षाच्या जवळ एक शिक्षणशाळा सुरू झाली, वन शिक्षण मंदिर या नावाची. इथे झाडं लहान प्राण्यांना शिकवत, ते सांगत, प्रकृतीची सेवा म्हणजे खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली आहे. टिंकू पोपट आणि झेल्या वटवाघूळ शिक्षक झाले. चिंचू आणि बबलू लहान प्राण्यांना गोष्टी सांगू लागले. त्या जंगलात दरवर्षी मोठ्या उत्साहाने हरित दिन साजरा केला जाऊ लागला. त्या दिवशी जंगलात मेळावे, गाणी, झाडांची माळा बनवणं आणि वनभोजन असा आनंद होता. सर्व प्राणी एकत्र येऊन झाडं लावत. मंत्रवृक्ष त्या दिवशी सर्वांना आशीर्वाद द्यायचा. मंत्राचा प्रभाव फक्त जंगलातच नव्हता, तर हवेमध्ये, पाण्यामध्ये आणि झाडांच्या प्रत्येक पानात होता. जो कोणी जंगलात यायचा त्याला एक मनशांती मिळायची. अगदी बाहेरून आलेले प्राणीही इथे राहायला लागले. ते म्हणायचे, इथं काहीतरी अद्भुत आहे. एके दिवशी जंगलात काही लोभी उंदीर आले, झुमरू टोळी नावाचे. त्यांनी झाडं तोडण्याचा प्रयत्न केला, पण मंत्रवृक्षाने झाडांना इशारा दिला. झाडांच्या वेली हलू लागल्या, पानांनी गोंगाट केला आणि झुमरू टोळी पळून गेली. त्यातील काही उंदीर शरण आले. चिंचूने त्यांना समजावलं, तुम्ही देखील झाडं लावा आणि इथं राहा. शरण आलेल्या उंदरांनी नंतर जंगलासाठी काम करायला सुरुवात केली. त्यांनी जलाशय साफ केले, नवी रोपं लावली. मंत्रवृक्ष प्रसन्न झाला आणि म्हणाला, बदल हा सर्वात मोठा मंत्र आहे. चिंचू, बबलू, धोंडू, काळू, माया, टिंकू आणि झेल्या यांची गोष्ट आता प्रत्येक प्राणी आपल्या पिल्लांना सांगू लागला. ती गोष्ट होती मित्रता, निसर्गप्रेम आणि धैर्याची. मंत्रवृक्ष अजूनही त्या गुहेत आहे, पण त्याच्या सभोवती आता प्रेमाचं, ज्ञानाचं आणि एकतेचं जंगल आहे. या सौरवन जंगलात एका खास रात्री आकाशात विचित्र शांतता पसरली होती. चंद्र अगदी हलकासा धुसर झाला होता आणि ताऱ्यांचा प्रकाशही मंदावला होता. हवेत काहीतरी वेगळंच जाणवत होतं. जणू जंगल श्वास रोखून काहीतरी मोठं घडण्याची वाट पाहत होतं. चिंचू, बबलू, काळू, माया, झेल्या, टिंकू आणि धोंडू हे सगळे आपसुकच मंत्रवृक्षाजवळ एकत्र आले. कोणीही काहीही बोलत नव्हतं, पण त्यांच्या अंतःकरणात एकच भावना होती, काहीतरी बदल घडतो आहे. तेवढ्यात मंत्रवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीवरून एक मंद प्रकाश फुलू लागला. जणू धरती स्वतःच काहीतरी उगम देत होती. त्या प्रकाशातून एक लहान कोवळं रोपटं बाहेर डोकावलं. त्याच्या पानांना एक झळाळी होती. ती झळाळी ना खूप तेजस्वी होती, ना खूप साधी, पण मनात झिरपणारी होती. धोंडूच्या मोठ्या डोळ्यात आश्चर्य तरळलं. माया हरीण हळूच त्या रोपट्याजवळ गेली. तिने डोळे मिटले आणि त्या रोपट्याला स्पर्श केला. त्या क्षणी मंत्रवृक्ष स्वतःच हलू लागला. त्याच्या फांद्या आकाशात विस्तारल्या आणि एक सौम्य आवाज सर्वांच्या मनात उमटला. आवाज ऐकू येत नव्हता, पण अनुभवता येत होता. हे माझं अपत्य आहे. खूप युगायुगांनी मी जंगलाचं रक्षण केलं. आता वेळ आली आहे की मी माझं ज्ञान, माझी शक्ती आणि माझं प्रेम पुढील पिढीकडे द्यावं. सर्वजण स्तब्ध होते. झेल्या वटवाघूळ झाडावरून खाली उतरला आणि खाली बसला. टिंकू पोपट क्षणभर काहीच बोलू शकला नाही. या रोपट्याचं नाव संज्ञा आहे. हे फक्त एक रोपटं नव्हे, तर ही एक आठवण आहे, निसर्गाची, ज्ञानाची आणि प्रेमाची. जसं झाड सावली देतं, तसंच संज्ञा सर्वांना आश्रय देईल, पण केवळ तेव्हाच जेव्हा तुमच्याकडे ती समजून घेण्याची पात्रता असेल. मंत्रवृक्ष पुढे म्हणाला, आजपासून जंगलात एक नवा नियम असावा. प्रत्येक मोठ्या झाडाजवळ एक नवीन रोपटं लावणं बंधनकारक आहे. जुनं आणि नवं एकत्र नांदतील, जसं अनुभव आणि उत्साह. माया हरीण हळूच म्हणाली, आपण आता फक्त झाडं लावत नाही, तर वारसा रुजवतो आहोत. काळू कोल्हा थोडा विचारात पडून म्हणाला, प्रत्येक सावली एक दिवस दीप बनेल. आता आपल्याला संज्ञाला फक्त पाणी नाही, तर स्नेह, समज आणि सहकार्यांचं पोषण द्यावं लागेल. त्या दिवशी मंत्रवृक्षाच्या सावलीत एका नव्या परंपरेचा जन्म झाला, सावली पूजन.
प्रत्येक प्राणी आता एखादं झाड लावताना त्याच्या सावलीत एक नवीन रोपटं लावतो, त्याला नाव देतो आणि त्या रोपट्याशी नातं निर्माण करतो. हे रोपटं केवळ वनस्पती नसतं, ते त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या कथेचा भाग असतो. जंगलात झाडांमध्ये नाती तयार झाली. आई झाड आणि मूल रोपटं. संज्ञा हळूहळू वाढू लागली. तिचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. ती केवळ प्रकाशाकडे वाढत नव्हती, तर ती आवाज ओळखू शकत होती, भावना समजू शकत होती. टिंकूने एकदा विचारलं, संज्ञा, तू मोठं झाड झाल्यावर काय करशील? एक मंद वाऱ्याचा झुळूक आला आणि संज्ञेची पानं हळूहळू नाचू लागली. त्या हालचालीतून जणू एक उत्तर आलं. मी ऐकणं शिकेन आणि जे ऐकलेलं विसरलं जातं ते पुन्हा आठवायला शिकेन. त्या रात्री मंत्रवृक्ष शांत झाला. त्याच्या सावलीत आता एक नवीन भविष्य उभं होतं. चिंचू, बबलू, धोंडू, काळू, माया, टिंकू आणि झेल्या हे आता केवळ कथानायक नव्हते, ते संरक्षक, शिक्षक आणि मार्गदर्शक झाले होते. आता जंगलाचं भविष्य केवळ संज्ञेच्या हातात नव्हतं, तर त्या प्रत्येक प्राण्याच्या अंतःकरणात होतं. ही कथा इथेच संपत नाही, कारण निसर्ग कधीच संपत नाही. मंत्रवृक्षाचं कार्य आता संज्ञा करत आहे. नव्या पिढ्यांची स्वप्न त्याच्या पानात डोलतात आणि त्या सावलीत एक नवा मंत्र आकार घेत आहे.